हर हर शेख 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 हर शेख 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 हर हर शेख शेख हर 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 शेख शेख हर हर शेख शेख हर 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 ओके बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले मागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे उसासे सुन्या काळजाचे उसासे सुन्या काळजाचे हे रसिकाच्या हा अजान पामर ही आवडी तुमच्या चरणावरती अर्पण करत आहे म्हणून काय म्हणायचं आहे कृपया लक्ष असावं रंग निहालो शाहीर झालो साथ मला जारसिका वाटावा हेवा करतो मी सेवा घडली जरी ती कशी का ऐका माझे हे बोल जरी नसले अनमोल हृदयी बसवावे खोल रंगणी आलो शाहीर झालो साथ मला त्या रसिका साथ मला त्या रसिका साथ मला त्या रसिका कारण काय त्या चंद्रावर सुद्धा साथ आहे कारण काय त्या चंद्रावर सुद्धा साथ आहे चांदण्यांची त्या चंद्रावर सुद्धा साथ आहे चांदण्यांची अशी साथ तुमची मला पाहिजे तुमच्या टाळ्यांच्या गजराची तुमच्या टाळ्यांच्या गजराची
वंदन करून रंगभूमी नंदेश्वराच्या जमिनीला नमस्कार घालून राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ श्री शिक्षणाच्या क्रांतीदेवता माता सावित्रीबाई फुले माझ्या गावचं ग्रामदैवत श्री खेमनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन आई जागृतीला वंदन करून ह्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई महामाईच्या चरणी नतमस्तक होऊन अवघ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. मित्रांनो, आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक खरोखर आज आम्हा दोन्ही कलाकारांवरती विश्वास ठेवून हा कलगी तेराचा मित्रांनो सामना आयोजित केलेला आहे. ते मोझे शेगाव ग्राम विकास मंडळ ग्रामीण सह मुंबई यांनी आम्हा छोट्या कलाकारांना ही सेवेची संधी दिलेली आहे आणि आम्ही सतत त्यांचे ऋणी आहोत. त्याचप्रमाणे ह्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाशदादा लक्ष्मण मोरे, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रदादा गोपाळ भोसले, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन कमिटी सदस्य रत्नागिरी आणि ह्या गावचे सुपुत्र सन्मान्य प्रभाकर दादा काशीराम गोलामडे यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, मोझे देगाव ग्राम विकास मंडळ ग्रामीण सह मुंबई ह्या मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य महिला वर्ग असतील सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे ह्या गावच्या सरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझ्या गावातून माझे काका माझे गुरु समान असणारे काका सन्मान्य सुभाषजी धारवे या कार्यक्रमात उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे बाळाराम धाडवे, अनिल साठले, सुदेश धाडवे, त्याचप्रमाणे मित्रांनो आज आमचे परम मित्र टेटवली गावचे सुपुत्र उत्कृष्ट तबलावादक म्हणून ज्यांचे ख्याती आहे ते निखिल दादा नाचरे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दादाला सुद्धा मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो सांगावं वाटतं की जेव्हा आम्हाला कार्यक्रम आला तेव्हा पहिला जो संपर्क आम्हाला केला ते आमचे रुपेश दादा बाले यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे रसिक हो, आपण म्हणत असतो की आजची पिढी ही बदलली पाहिजे आणि खरोखर आज आपल्या गावातील एक होत करू आणि असंख्य गावात जाऊन कीर्तनामध्ये उत्कृष्ट असा सुंदर असा आवाज आहे आणि गवळीचं काम करतात ते आमचे ऋतिकदादा भापरेकर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे मित्रांनो ही माझी जी शाखा आहे शिवशक्ती नाच मंडळ भैरवी भागणेवाडी ह्या शाखेचे मालक आहेत सन्माननीय गणपतदादा भागणे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे महेशदादा भागणे, विवेकदादा भागणे, त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाला उपस्थित
सन्मान्य सीताराम दादा रेंगे टिटवली, त्याचप्रमाणे आमचे मित्र दयागावचे गौतम दादा रुके आणि त्यांचे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर अनंत मांडवकर यांचे शिष्य कृष्णा कोळे गाव कातरण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, भुवन सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ह्या असंख्य गर्दीमध्ये मित्रांनो शक्तीवाले शाहीर असतील, तुरेवाले शाहीर असतील, ज्यांची नावं मला माहिती नसतील, बरोबर ना, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मला कीबोर्डला साथ करतायत ते कीबोर्ड मास्टर आमचे राजदादा देवळीकर दादांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो आज गेले 4 वर्ष मला बँजो मास्टर म्हणून साथ करतायत. जीवाचे जिवलक आणि प्रेमाचे प्रेमवंत असे आमचे बँजो मास्टर सन्माननीय प्रफुल्लदादा मोरे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. ऑटोपॅड मास्टर सन्माननीय सुमितदादा कोळे यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. मित्रांनो एक आवर्जून सांगेल, ढोलकीपटू म्हणून आज ह्या रंगमंचावरती आज स्वतः बाप गातोय आणि मुलगा वाजवतोय. माझा सुपुत्र आहे सन्माननीय प्रणय धडवे, त्याचप्रमाणे ढोलकला साथ करतायत अजयदादा जाधव. त्याचप्रमाणे हा सुंदरसा साऊंड सिस्टीम आणि आज ज्यांचं नाव लौकिक आहे ते आमचे साऊंड मास्टर सन्माननीय रक्षकदादा पाटील आणि त्यांचे सहकारी आदेश चव्हाण असतील, त्याचप्रमाणे सुयोगदादा रेंगे असतील, रवींद्र पाटील असतील, प्रेम धाडवे श्रेयस पाटील असतील, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे कोणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल तरी सुद्धा दीर्घिर व्यक्त करतो आणि त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि शेवट प्रतिस्पर्धी म्हणून आज आम्हाला लाभलेले आहेत ते सन्माननीय आदरणीय प्रतिस्पर्धी शाहीर नितीन बुवा लोखंडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. कारण एका शाहिरानं दुसऱ्या शाहिराची किंमत केली पाहिजे, बरोबर ना? हा, म्हणून बुवा आदराने तुझा तुमचा सन्मान केलेला आहे. आणि जेव्हा आपण सत्कार केला योगायोगानं दादा म्हणून गेले की आज देणगी स्वरूपात गेल्या वर्षी 70,000 देणगी जमा झाली आणि ह्या वर्षी 1,20,000 रुपये देणगी जमा झाली. मित्रांनो आपले विचार जर चांगले असतील ना तर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, एवढी ही माणसाच्या ताकद आहे. आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण ह्या देगावमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून ह्या नवरात्री उत्सवामध्ये आज 6वी माळ आहे आणि त्यानिमित्त सर्व भाविकांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. नवरात्र म्हणजे देवी दुर्गेचा 9 स्वरूपांचा सन्मान केला जातो. घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून पूजा केली जाते, याला घटस्थापना म्हणतात मित्रांनो. आणि म्हणून मी आई झोलाई आणि महामाई यांना विनंती करत आहे की ह्या ते गावावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकिक, आरोग्य आणि ऐश्वर्य या 9 गोष्टींचा वर्षाव कर आणि ते गाव आनंदात राहू दे ही सर्वचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या कार्यक्रमात सुरुवात करतो. तत्पूर्वी मी प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय नितीन बुवा लोखंडे यांना विनंती करतो की मित्रांनो शक्तीपुऱ्याच्या नियमानुसार, कलगीपुऱ्याच्या नियमानुसार कलगीवरील शाहीर आणि कडवली शाहिरी एकामेकाला लेखी विषय देतात. कृपया तुमचा लेखी विषय घेऊन यायचा आहे आणि माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे.
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी सुरांची साथ आहे म्हणून ओठावर सदैव माझा गीत आहे हो सुरांची साथ आहे म्हणून ओठावर सदैव माझा गीत आहे या रसिकांच्या प्रेमापोटी ही जळलेली मायेची प्रीत आहे तुम्हाला साष्टांग नमस्कार तुम्हाला साष्टांग नमस्कार हीच खरी जगाची रीत आहे अन मी गायले प्रत्येक गीत तुम्हाला आवडेल हीच खरी प्रदीप साईराची जीत आहे त्या श्री गणरायाला नित्य स्मरतो मी गायनाथ मानवते तरंग भरतो त्या भक्तीच्या गोरावरती इथे आज मरतो मी आणि तुम्हा साऱ्यांना वंदन करून गायनास सुरुवात करतो मी स्वतःचा गंध नव्हता सारी व्यवहार रोख ठोक म्हणून मित्रांनो स्वतःचा गंध नव्हता सारे व्यवहार रोख ठोक होते या भारताचे वाटोळे करणारे ते कट्टर मोगल शाहीचे लोक होते अशा गोष्टी हलकट लोकांना उत्तर चोख होते परंतु या महाराष्ट्राला वाचवलं परंतु या महाराष्ट्राला वाचवलं त्या शिवरायांच्या तलवारीची खरी पोट होती त्या शिवरायांच्या तलवारीची खरी पोट होती एका जोरदार आवाज आला पाहिजे जोरदार आवाज आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद म्हणून आजचा विषय आजची स्तवन खरोखर रसिका हो मी आदिमाई सेवा जो म्हणतोय म्हणून बुवा लक्ष असू द्या मी माझी आदिमाया श्रेष्ठ करणार आहे आणि म्हणून ह्या गावचं ग्रामदेवत आई झोलाई आणि महामाई यांच्या चरणी हे स्तवन अर्पण करतोय लक्ष असू सर्वप्रथम आई माझं नाव तुझे घेतो रंगभूमी वरती माते तुला स्मरतो गायन रूपी तुझ्या भजनात नाहतो आणि सर्व आई झोलाई महामाई तुला मी पाहतो आई झोलाई महामाई आमच्या संकटाला सदा धावली आई झोलाई महामाई
कृपेची सावली आलो तुझ्या आज राहुली आई राहुले कृपेची सावली आई राहुले कृपेची सावली
तुझ्या दरबारामध्ये सत्याचा विजय नेहमीच होतो आणि दुःखावरती मात करणारी आई बाजी तूच आहे म्हणून काय म्हणायचं आहे लक्षात तुझ्या दरबारात होतो न्यायाने निवाडा मधीच वाच्या जतवरून पापाडा आलो तुझ्याग आज राहुली आलो तुझ्याग आज राहुली आई राहुली तुझ्याची राहुली आलो तुझ्याग आज राहुली तुझ्याची राहुली आलो तुझ्याग आज राहुली आलो तुझ्याग आज राहुली आई राहुली कृपेची राहुली आलो तुझ्याग आज राहुली आई राहुली कृपेची राहुली आई राहुले कृपेची साहुली ओम श्री गणपती गजानन शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा शिवशक्तीनाथ मंडळ भैरवी भाग्यवाडीचा छत्रपती शिवाजी बोल बजरंग गणपती बाप्पा मित्रांनो श्रवण झालेलं आहे. गाण्याला सुरुवात करतोय कारण
आता गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन गेलेला आहे. दादा गणपतीच्या मूर्तीची आपण विसर्जन केलेलं आहे. कारण गणरायाला आपण विसरत नसतो आणि गणरायाचं विसर्जन होत नसतं. म्हणून ज्यांनी 33 कोटी देवांमध्ये अग्रगण्य पूजेचा मान मिळवला त्या लडक्या गणरायाचं गुणगान कसं गातोय कृपया लक्ष असावं. भारत भूची पावन ही धरती आहे. जगात नरीच तुझी कीर्ती आहे. या दाही दिशा उजळून गेल्या अशी तुझी मंगळ मूर्ती आहे. आणि देवांचा राजा श्री गणराया तुझा मोठा मान्या पृथ्वीवरती आहे. विनंती करतो कारण गण हा प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनासारखं अडवायचं असतं, बुजायचं असतं. कारण आपण मनात भक्तिभाव ठेवून गणरायाला बुजायचं असतं. म्हणून काय म्हणतोय कृपया लक्ष असावं. बाप्पा श्री गणा या बेसभारणा हे होता खासदार कामर थोडा विनवणी केलेला आहे की तुझ्या रंगमंचावरती यायचं आहे. बाप्पा श्री गणा या बेसभारणा मी आळवितो देवा भोळ्या मना. नाव तुझे हे मंगलमूर्ती आनंदी होते पाहून धरती. वंदितो मी चरणा बाप्पा श्री गणा यावे सवारणा. मी आळवितो देवा हळव मना.
वेश भरणा मी आळवितो देवा घोडवला स्तवन गण झालेला आहे स्तवन गण झालेला आहे आणि आता आपण गवळणीला सुरुवात करणार आहोत बरोबर ना हा गवळण प्रेमाची पाहिजे का नियमाची पाहिजे सांगा आधी हा प्रेमाची पाहिजे का नियमाची पाहिजे हा कोणला प्रेम करायचं ना कोणला प्रेम करायचा की बोलचा गेम करायचा हा कोणवर प्रेम करायचा की बोलचा गेम करायचा तुम्ही बोलत तसं परंतु बुवा लक्षात घ्या हा धाडवे बुवा आहे कमरेचं सोडून डोक्याला बांधणारा हा बुवा नाही हा शाहीर नाही बरोबर ना दादा दादा तुम्ही सांगितलं की आज तुम्ही मोठ्या प्रसंगातून आज मोठ्या खरोखर ज्यांचं कर्म चांगले असतील ना त्या व्यक्तीमध्ये माझी जोलाई आणि महामाई सदैव पाठीशी उभी राहते आणि म्हणून दादा तुमचं दुःख आहे तसंच आज मी ह्या रंगमंचावर उभा आहे ना दादा तो एक शाहीर म्हणून उभा आहे कारण मित्रांनो मला कोणीच सांगायचं नव्हतं परंतु दादा सांगतो 7 तारखेला 7 जुलैला माझ्या आईचं चालता बोलता आकस्मिक निधन झालं पंढरपुराची वारी करून आलो माझ्या मावळीने संध्याकाळी 5 वाजता मला पाण्याचा तांब्या हातात दिला आंघोळीला पाणी होतं 5च्या नंतर माऊली घराच्या बाहेर म्हणून गेली 7 वाजता तिला आम्ही अशा होते कारण आई ही आई असते बरोबर ना माय ही माय असते ईश्वर असं दुसरा अवतार कोण असेल ना तर ती आपली आई आहे बरोबर ना आणि आताच ज्या दिवशी आपल्याकडे गौरी आली त्या दिवशी म्हणजे वडील वाप झाले कारण एका मागोमाग दुःखाचं डोंगर माझ्यावरती आलं तरी शाहीर हा दुःख आपल्या पाठीवरती बांधून आपली कला जोपासू शकतो आणि म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन मी हा माझा कार्यक्रम करत आहे आणि आता गवळणीचा विषय प्रेमाचाच घेऊया ना प्रेमाचाच घेऊया ना कारण खरं प्रेम जर करायला शिकवलं असेल तर कोणी शिकवलं त्या राधाने कृष्णाने शिकवलं आपल्याला बरोबर ना खरं जर प्रेम करायचं शिकवलं तर कोणी राधाने कृष्णाने शिकवलं आताचा मित्रांनो प्रेम पैशावरचे बरोबर ना ज्याच्याकडे पैसा तिथे लोक भुलतात बरोबर ना म्हणून प्रेम कसं असावं तर राधाने श्रीकृष्णासारखं असावं कारण जमाना बदलत चालला आहे फॅशन वाढले आहे बरोबर ना डोक्याचा पुढे खांद्यावरती आलेला आहे जिंदा माझ्या कुंकू लावत होत्या आता टिकली लावतात टिकली तर टेकली नाही तर होते बरोबर ना
म्हणून काय म्हणतोय, टिकलीवाल्या गेल्या, अरे कुंकूवाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या, आणि संडास मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. नाही बोलायचं, मी आधी माहिती माझं म्हणतोय, परंतु आज काळाची गरज आहे. आपण जनजागृती करण्यासाठी आलेलो आहोत, म्हणून जनजागृती ही झाली पाहिजे. आणि हा विषय प्रेमाचा घेतोय, प्रेमाचा विषय घेतोय. आणि खरंच सांगते तुला मी गाणं, आणि खरंच सांगते तुला मी गाणं, या राधा कृष्णाचा प्रेम या जगात अजरामर होय. म्हणून गवळणी लक्ष असावं, शब्दात लक्ष असावं. गवळण प्रेमाचीच आहे, कारण माझ्या मायमावळे बसलेले आहेत आणि आयोजकांचा मान सन्मान राखून मी गवळण प्रेमाची घेत आहे. कृपया लक्ष असू द्या. हो कधी येशील कुंजवना, वाटत पाहते तुझी साजना. कोण म्हणते? राधा म्हणते त्या श्रीकृष्णाला, कधी येशील कुंजवना, वाट पाहते तुझी मोहना. अशी झुरते मी माझ्या मना, कधी येशील कुंजवना, अरे वाट पाहते तुझी साजना. अशी झुरते मी माझ्या मना, नको देऊन तू वेदना तू माझ्या मोहना. नको देऊन तू वेदना तू माझ्या मोहना. कधी येशील कुंजवना, वाट पाहते तुझी साजना. कधी येशील कुंजवना, वाट पाहते तुझी साजना. अशी झुरते मी माझ्या मना, नको देऊस तू वेदना तू माझ्या मोहना. नको देऊस तू वेदना
दशिभाऊ सामान्य सीताराम रेंगे यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. तरी नाच मंडळ त्यांच्या सदस्य आहोत आणि गौरव झालेले आहे. शाहिरांना मी माझा लेखी विषय दिलेला आहे, परंतु समाजाच्या माहितीसाठी माझा लेखी विषय आहे या संसाराचा, या विश्वाचा, या संसाराचा कंसात विश्वाचा सर्वात पहिला सम्राट कोण व विषय शास्त्रामध्ये द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला नाही देता आलं तरी चालेल, पण जर उत्तर दिलं तर ते उत्तर शास्त्राधारे असावं, नाहीतर बुवा नुसतं टोपीला टोपी लावून द्यायचं नाही. लक्षात आलं ना? कारण आज आयोजकांच्या म्हणण्यानुसार मी कार्यक्रम शांत केला, कारण बुवा आपला उद्या सुद्धा कार्यक्रम होणार आहे, बरोबर ना? म्हणून मी माझी पहिली बारी शांत करतोय म्हणून तुम्ही शांत समजून घेऊ नका, बरोबर ना? जर तुम्ही आगाऊगिरी केली तर दुसरी बारी करू नका, हा लक्षात घ्या. म्हणून प्रथम फेरीचा शेवटचं गीत प्रश्नपद गातोय, कृपया लक्षात ठेवा. नामवंतशाही तुमचं घराणं मोठं, नामवंतशाही तुमचं घराणं मोठं, लावून गाणावाला तुमच्या गाणं मोठं. उत्तर द्यावं इथं बोलू नका खोट, हो उत्तर द्यावं खरं इथं बोलू नका खोट. आणि
हो जातीवंत शाहीर जाती नलडतो अंतःकरणातून गाऊन रसिकांच्या हृदयात भिडतो आणि खेळण्याची ज्याची सवय आहे तोच मिळतो आणि माघार घेताना प्रतिस्पर्धी शेवटी माझ्या पाया पडतो. म्हणून काय गो म्हणायचं आहे कृपया लक्ष असावं. हो शाहीर तुम्ही पंडित ज्ञानी प्रश्न माझा घ्यावा नाही शोधा जाऊन पानो पाणी शास्त्रात घुसून. हो विषय माझा ऐकून घ्यावा लावू नका कलंक नावा या समाजाला पटवून द्यावा सभेत बसून मग गेलं तर रुसून. ओ मग गेला तर रुसून तुम्हाला काढीन मी पिसून. गेला तर रुसून तुम्हाला काढीन मी पिसून.
पहिला कार्यक्रम मी माझ्या वेळेत केलेला आहे आणि तुम्हाला मला डिवोर्सचा कार्यक्रम केलेला आहे आणि तुम्ही जर मला डिवोर्सला तर मी दुसऱ्या बारीला तुम्हाला डिवोर्स त्याच्यावर राहणार नाही. आणि मित्रांनो, माझ्या प्रथम फेरीला जसं सहकार्य केलं तसंच मोहनच्या सुद्धा प्रथम फेरीला सहकार्य करायचं आहे आणि माझी प्रथम फेरी इथे संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.